मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता आहे। मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टानं मागच्या आठवड्यामध्ये हैदराबाद गॅजेटियरचा जीआर कायम राहणार असल्याचा मोठा निर्णय घेतला होता आणि याच निर्णयाला आव्हान करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्ट आज यावर काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणानंतर सरकारनं हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करत जीआर काढला होता। या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल करत या आदेशाला आव्हान दिलं होतं। हा जीआर रद्द करावा अशी मागणी करण्यात आली होती, पण हायकोर्टाने आम्ही कोणताही अंतरिम दिलासा देण्यास सध्या इच्छुक नाही असं सांगितल्यानं याचिकाकर्त्यांना धक्का बसला होता। आता हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता, आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीनं याचिका पीआयएल दाखल झाल्या, ज्या हायकोर्टानं फेटाळल्या, त्यानंतर रीट दाखल झाल्या, त्याच्यावरही दिलासा द्यायला नकार दिला। यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्याच ओबीसी संघटना, छगन भुजबळ जे मंत्री सुद्धा आहेत, त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अखेर धाव घेतली। आजची सुनावणी महत्वाची एवढ्यासाठी मानली जाते की सुप्रीम कोर्टाच्या हातातच तो अधिकार आहे या अध्यादेशाला स्टे देण्याचा। पण मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये यापूर्वीच कॅव्हेट दाखल केलंय। गंगाधर काळकुटे जे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहे, ज्यांचं हायकोर्टात सुद्धा कॅव्हेट होतं, त्यामुळे आज कोर्ट क्रमांक 3 मध्ये 13 नंबरवर जरी ही याचिका सूचीबद्ध असली तरी कोणताही अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टानं घेण्याआधी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, हे कॅव्हेट जे दाखल केलंय हे नक्कीच महत्वाचं मानलं जात आहे। त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, जोपर्यंत याचिकाकर्ते गंगाधर काळकुटे यांच्या कॅव्हेटवरची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्ट या आदेशाला, जी मागणी याचिकाकर्त्यांची आहे, त्याला स्टे देणार नाही, हे मात्र निश्चित मानलं जात आहे। कारण कायद्याच्या कसोटीवर हेच मुद्दे सगळ्यात महत्वाचे असतात। आजची सुनावणी नक्कीच महत्वाची। प्राजक्ता, बरं प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।